नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट फज। तर ह्या चॉकलेट फजची एक स्पेशालिटी आहे की ह्यात आपण मस्त सीड्स वापरणार आहोत आणि बेरीजचा वापर करणार आहोत। अगदी मस्त असं हे चॉकलेट फज लवकर बनवून रेडी होतं। तर यासाठी मी इथे डार्क कंपाऊंडचा वापर करते। तुम्हाला डार्क कंपाऊंड मिळत नसल्यास तुम्ही डार्क चॉकलेट जी मिळते ना ती सुद्धा वापरू शकता। तर इथे हे डार्क कंपाऊंड असं डबल बॉयलरच्या मेथडने आपण मेल्ट करून घेतलंय। खाली गरम पाणी ठेवलंय आणि वर एका बाउलमध्ये आपण इथे हे डार्क चॉकलेट कापून घेतले आणि त्याला मेल्ट केल्यानंतर ह्यात आपण कंडेन्स्ड मिल्क टाकलंय। हे छान मेल्ट झाल्यानंतर यात कंडेन्स्ड मिल्क टाकायचंय आणि ते पण छान मेल्ट झाल्यानंतर आपण टाकणार आहोत बटर। ह्या सगळ्यांना छान मस्त असं मिक्स करून घ्यायचंय। छान एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एक वेगळं असं त्याला याची जी कन्सिस्टन्सी अशी वेगळीच फॉर्म झाली आहे, बघू शकता तुम्ही। अगदी बाउलला सोडतंय ते। आता आपण इथे ना बटरने ग्रीस केलेल्या एका ट्रेमध्ये आपण याला सगळ्याला असं काढून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही त्याचं असं अगदी सारण अगदी वेगळंच दिसतंय। सगळं जे तयार झालेलं आहे ना मिक्सचर खूप मस्त झालेलं आहे आणि याला छान टॅप करून घ्यायचं आहे आणि असं अगदी एक साईडला लावून घ्यायचं आहे आणि छान स्प्रेड करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आता इथे मी ह्या सीड्स वापरते। त्या सीड्सला हलकं असं भाजून घेतलं आहे मी अगदी कमी गॅसवर आणि त्यानंतर आपण हे सीड्स टाकून घेतलेले आहेत। तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स तुम्ही वापरू शकता। सोबतच इथे मी ह्या ड्राय बेरीज मिळतात ना, सहज अवेलेबल असतात बाजारात, तर त्या पण वापरायच्या आणि त्याही टाकायच्या आणि ड्रायफ्रूट्सला सुद्धा थोडंसं हलकं भाजून घेतलं आहे। तर अशा प्रकारे आपण हे सगळं ह्याच्यावर टाकून द्यायचं आहे। खूप मस्त दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला तर खूपच छान आहे। आणि याला आता आपण थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। हे लगेच सेट होतं, एक 10 ते 15 मिनिटात हे लगेच सेट होतं। आता हे बघून घ्या तुम्ही, मस्त सेट झालेलं आहे आपलं जे फज आहे ते चॉकलेट फज। आता याला आपण असं क्यूब्समध्ये कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण कट करून घेऊया। हळूहळू तुम्ही याचं टेक्स्चर जर तुम्ही बघाल ना असं अगदी वेगळं असं मऊसूत झालेलं आहे आणि हे थोड्या वेळानंतर नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर खूप मस्त असं तयार होतं हे चॉकलेट फज। आता मी तुम्हाला एक काढून दाखवते, बघा काय मस्त सेट झालं आहे आपलं फज। आता हे खाण्यासाठी अगदी रेडी आहे। हे तुमच्या मुलांना किंवा घरात कोणालाही गोडची क्रेविंग होत असेल तर अगदी सोपा आणि सरळ असा मस्त झटपट बनणारा असा पदार्थ आहे। अगदी लगेच तयार होतो आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आहे। सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका कसं वाटलं ते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे बनवून बघा, कारण हे खूप सोपी आहे। ही पद्धत खूप सोपी आहे, अगदी मस्त बनते आणि हे जे क्रंच आहे ना आणि बेरीजचं जे खट्ट मिठं आहे ना ते चॉकलेट बरोबर खूप छान जातं, म्हणजे कॉम्बिनेशनच खूप भारी आहे। तर ही जी डिश आहे ना ही नक्की बनवून बघा, तुमच्या मुलांनाही घरात खूप आवडेल। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बघा याचं टेक्स्चर किती मऊसूत आणि मस्त आहे। तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टेक केअर, बाय बाय।